दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांना आरोग्य विभागानं दोषी धरलेलं होतं, तसं अहवालात नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे। तनिषा भिसे या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि सुशांत भिसे हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए होते। राजीनामा देऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वतः दोषी असल्याचं कबुलीच दिली आहे। खरं तर पहिल्यापासून अशी मागणी होती आमची सगळ्यांचीच की डॉक्टर घैसास या ठिकाणी त्यांची चूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आज राजीनामा दिला आहे, म्हणजे त्यांना कुठेतरी स्वतःविषयीचा गिल्ट असेल हा नक्की मनात आला म्हणून तो राजीनामा दिला। आणि आज एक अहवाल आला आहे, दुसरा चॅरिटी कमिशनरचा अहवाल आणि ज्या शासकीय समिती जी बसलेली आहे जाधव मॅडम त्याचा अहवाल येणं बाकी आहे। आणि मंगेशकर जे हॉस्पिटल आहे त्यांच्या वतीनंही संध्याकाळी मला असं कळतं की प्रेस कॉन्फरन्स आहे, त्यामुळे दोन अहवाल आल्यानंतर आणखी सुस्पष्टता याच्यामध्ये नक्की येईल। खरं तर तुम्ही असाल किंवा विविध संघटना असतील पहिल्या दिवसापासून मागणी करतात की डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा। आता या निमित्तानं मार्ग मोकळा झाला आहे गुन्हा दाखल करण्याचा? नाही, हा पहिला आता अहवाल आला आहे, दुसरा आणि तिसरा अहवाल आल्यानंतर त्यात आणखी सुस्पष्टता येईल। आणि जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं या सगळ्या गोष्टींवर कारवाई केली, फक्त कारवाईच केली नाही, ती समिती बसवली आणि त्या दोन मुलींना आज त्यांनी मदतही केली, त्यामुळे हा निर्णय ह्या दोन अहवाल आल्यानंतर जास्त स्पष्ट होईल। परंतु त्यांनी तर चूक आता कबूल केलेली आहे या राजीनाम्यामार्फत, तर आता गुन्हा दाखल करायला हरकत काय? तातडीनं गुन्हाही दाखल होऊ शकतो। अनेक कायदे आहेत आणि त्या कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतायत का हे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर कायदेशीर मार्गाने सर्व काही प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु पाठपुरावा तुम्ही गुन्हा दाखल करण्याचा करणार आहात? नाही, आज आम्हाला जे सगळ्यात महत्त्वाचं वाटत होतं की ज्यात घैसास जे आहेत ते मुख्यत्वे करून दोषी आहेत, त्यांनी राजीनामा दिला आहे। मला असं वाटतं की हा खऱ्या अर्थानं त्या आमच्या भगिनीला खऱ्या अर्थानं आज तिचं हे पण शांत झालं असेल की आज त्यांनी राजीनामा दिला आहे। प्रकरण इथंच थांबणार आहे मग? नाही, असं दोन अहवालानंतर आपण पुढची भूमिका ठरवू, माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून याविषयी पुढची भूमिका ठरवू। आता डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला आहे, मात्र त्यांच्यावरती गुन्हा कधी दाखल होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।